ब्रेकनंतर स्वागत। तर लोकांमध्ये जाऊन काम केलं त्याचा लोकसभा निवडणुकीत फायदा होणार असा विश्वास शिंदे गटाचे रामटेकचे उमेदवार राजू पारवेंनी व्यक्त केलाय। मी विकासाचा अजेंडा घेऊन जनतेसमोर जातोय असंही राजू पारवेंनी यावेळी म्हटलंय। राजू पारवेंसाठी आज मुख्यमंत्री शिंदेंनी प्रचार रॅलीही केलेली आहे। लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात पूर्व विदर्भातील 5 लोकसभा मतदारसंघात मतदान होतं 19 एप्रिलला। परंतु त्यातला महत्त्वाच्या मतदारसंघापैकी एक मतदारसंघ म्हणजे रामटेक मतदारसंघ, जिथे शिवसेना शिंदे गट लढतोय। राजू पारवे हे उमेदवार आहे। माझ्यासोबत राजू पारवे स्वतः आहे। राजू, काय सांगणार, तुमची पहिली लोकसभा निवडणूक कसं वाटतंय एकूणच या सगळ्या रणधुमाळीमध्ये? हे खरं आहे की माझी ही पहिली लोकसभा निवडणूक आहे, पण ज्या पद्धतीनं मी पहिल्या दिवसापासून या रामटेक लोकसभा निर्वाचन क्षेत्रात जे फिरत आहे, एकंदरीत उत्साह जनतेमध्ये आहे। आमच्या पदाधिकाऱ्यामध्ये म्हणजे शिवसेना, भारतीय जनता पार्टी, राष्ट्रवादी व महायुतीचे सर्व पदाधिकारी आमचे दिवसरात्र मेहनत करत आहे, उन्हातानामध्ये लोकांमध्ये जाऊन मिसळत आहे आणि आपला ज्या पद्धतीनं प्रचार सुरू आहे। मी प्रत्येक विधानसभेत फिरत असताना एक लोकांमध्ये एक वेगळं वातावरण दिसत आहे। सन्माननीय मोदी साहेबांच्या बद्दल जे लोकांनी ठरवलं आहे की तिसऱ्यांदा परत एकदा मोदी साहेबांना पंतप्रधान करण्याचं जनतेने ठरवलं आहे। आणि मी नेहमी प्रत्येक गावामध्ये मी एकही दिवस असा एक गाव सोडत नाही आहे जिथे मी नाही पोहोचलो असेल। जनतेमध्ये उत्साह आहे। उत्साह आहे। तुम्ही जेव्हा आमदार होते तेव्हा तुम्ही म्हणजे ज्या गावात वीज नाही त्या गावात मुक्काम केला, झोपडपट्टीत मुक्काम केला, विधानसभा क्षेत्रात काम होतं। आता मोठी चॅलेंजेस आहे, पूर्ण मोठा जवळपास 2000 गावांचा हा मतदारसंघ आहे। मी ज्या पद्धतीनं माझ्या विधानसभेत काम केलं, लोकांच्या पाड्यावर जाऊन, लोकांच्या झोपडीमध्ये जाऊन, आता ती सवय माझी आहे। शेवटी समाजकारणातून राजकारणाकडे ज्या पद्धतीने मी आलो आहे, तर मला माझा अनुभव मागच्या 4.5 वर्षाचा आमदारकी म्हणून आणि त्याच्याही अगोदर जे मी काम करत होतो त्याचा फायदा नक्कीच मला होईल। जनतेमध्ये माहीत आहे की ही विधानसभेमध्ये केलेलं काम असेल त्याच पद्धतीनं ज्या 6ही विधानसभेत आहे त्याच पद्धतीने मी येणाऱ्या दिवसात काम करत आहे। आणि शेवटी जनतेची नाळासोबत जोडलेला माणूस मी आहे, सर्वसामान्य कार्यकर्ता आहे। एक सांगतो की ज्या पद्धतीने मी माझ्या विधानसभेत काम केलं त्याच पद्धतीने येणाऱ्या दिवसामध्ये या 6ही विधानसभेत काम करणार आहे। आणि लोकांना ठाऊक आहे की आपला माणूस म्हणून जे काही मला लोक संबोधतात असेल, कारण शेवटी गरिबीतून वरती आलेला मी माणूस आहे। गरिबी काय असते ते माहीत आहे मला, लोकांचे कामं काय असते ते माहीत आहे। 4.5 वर्ष जमिनीवर उतरून काम केलं। कोणीही माणूस आला माझ्याकडे रडत आला असेल तर त्याला ज्या पद्धतीने माझी कामाची स्टाईल आहे ती स्टाईल लोकांना ठाऊक झालेली आहे जिल्ह्यामध्ये, तर त्याचा फायदा सुद्धा मला होत आहे। सगळ्यात महत्त्वाचे निवडणुकीमध्ये मुद्दे महत्त्वाचे असतात की कुठले मुद्दे घेऊन तुम्ही मतदारांपर्यंत जाता, तुमचे कुठले मुद्दे आहेत, कुठल्या मुद्द्यांवर तुम्ही लोकांकडे जाताय, मतं मागताय, जनसंपर्क करताय? माझा एकमेव मुद्दा आहे जो विकासाचा एजेंडा घेऊन जनतेसमोर जात आहे। मागच्या 10 वर्षात सन्माननीय मोदी साहेबांनी जे कामं केले आहे, शेवटी येणाऱ्या काळामध्ये विकासाचा मुद्दाच घेऊन प्रत्येक विधानसभेमध्ये केंद्र शासनाच्या योजनेच्या माध्यमातून ज्या काही एक प्लॅन तयार केला आहे, प्रत्येक विधानसभेमध्ये रामटेक असेल, सावनेर असेल, काटोल असेल, हिंगणा असेल, उमरेड असेल, या सर्व ज्या ज्या गोष्टी मी जेव्हा माहीत केल्या माझ्या विधानसभेच्या व्यतिरिक्त, त्या सगळ्यांचं नियोजन करून लोकांसमोर जात आहे की मला रामटेकला काय करायचं आहे, मला काटोलला काय करायचं आहे, मला सावनेरला काय करायचं, मला हिंगण्याला काय करायचं, मला कामठीला काय करायचं आहे, माझ्या उमरेडला काय करायचं आहे। एकमेव एजेंडा आहे विकासाचा। रामटेक हा मतदारसंघ त्या अर्थही महत्त्वाचा आहे कारण की श्रीरामाच्या पदस्पर्शानं पावन झालेली ही भूमी आहे आणि एकूणच या संपूर्ण निवडणुकीमध्ये विकासाचा मुद्दा आहेच, राम जन्मभूमीचा सुद्धा मुद्दा आहे। तर हे सगळे करताना कसं लोकांसमोर जात आहे तुम्ही, की भावनिक आस्थासुद्धा आहे, धार्मिक आस्थासुद्धा आहे? प्रभू श्रीरामाचं प्रति आपल्या रामटेकला व्हायला पाहिजे असं सगळ्यांची इच्छा आहे। शेवटी देशामध्ये राम जन्मभूमी जो अयोध्यामध्ये जे काही सन्माननीय मोदी साहेबांनी जे कुणाला नाही जमलं ते सन्माननीय मोदी साहेबांनी करून दाखवलं। आणि मी भाग्यवान आहे की रामटेक निर्वाचन क्षेत्राची उमेदवारी मला मिळाल्यानंतर ज्या प्रभू श्रीरामाचे चरणस्पर्श आपल्या रामटेकला झाले
त्या रामटेक नगरीला एक वेगळं वैभव प्राप्त झालं पाहिजे आणि येणारं नियोजन त्याच पद्धतीने मी करणार आहे. शेड्यूल कसं आहे समजा, म्हणजे किती वाजता तुम्ही उठता, कसा प्रचार करता, कुठल्या कुठल्या गावाने एका दिवशी किती गावं, किती सभा, किती लोकांच्या भेटी? कसं आहे की माझा पहिल्या दिवशीपासून रूट ठरलेला आहे शेवटच्या दिवसापर्यंत. तर 8 वाजता माझा प्रचार सुरू होतो. आता मी माझ्या उमरेडमधून निघून एक 5:30ला मी उठतो आणि तयारी झाल्यानंतर जे काही लोक सकाळी राहतात त्यांच्या भेटीगाठी घेऊन जो 8ला निघाल्यानंतर रात्रीचे 10 वाजता प्रचार संपतो आणि त्याच्यानंतर लोकांच्या भेटीगाठी, जिथे मिळेल तिथे लोकांसोबत जेवण करायचं, जिथे मिळेल त्या लोकांसोबत जसं राहतं. शेवटी मी या निवडणुकीत बघतोय की आमचा पदाधिकारी ज्या पद्धतीनं घराघरात जाऊन स्वतःला राजू पारवे समजून काम करत आहे, ही मी माझ्या 2 निवडणुका अगोदर लढलो आहे. पण यावेळची निवडणूक जे आमच्या पदाधिकाऱ्यांनी, जे आमच्या कार्यकर्त्यांनी अंगावर घेतलं, हे चित्र मला अगोदर पाहायला नाही मिळालं होतं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा झाली, प्रचंड गर्दी त्या सभेत होती, एक उत्साह होता आणि पंतप्रधानांनी त्या ठिकाणी वैयक्तिक काम मतदारांना, त्या ऑडियन्सला सांगितले की माझा रामराम रामटेकच्या घराघरापर्यंत नेऊन पोहोचवा. तो रामराम पोहोचवला जातोय कार्यकर्त्याच्या मार्फत? बिलकुल, नक्की. प्रत्येक कार्यकर्ता जे मोदी साहेबांनी सांगितलं त्याच पद्धतीनं आमचा प्रत्येक पदाधिकारी, आमचा प्रत्येक कार्यकर्ता, मी सुद्धा मोदी साहेबांचा निरोप घेऊन जाऊन घराघरामध्ये जात आहे, गावागावात जात आहे. सोबतच त्यांनी एक आव्हानसुद्धा केलं की यावेळेचं मतदान हे मागच्या तुलनात्मक जास्त झालं पाहिजे. तो सुद्धा एक निरोप आम्ही घेऊन जात आहोत. जनतासुद्धा यावेळेस ठरवलं आहे की जो आकडा पर्सेंटेज आहे तो सुद्धा यावेळेस वाढणार आहे असं मला वाटतं. नागपूर जिल्ह्यातला हा मतदारसंघ आहे, रामटेक मतदारसंघ. नागपूर जिल्हा हा गडकरी, फडणवीस आणि बावनकुळेंचा जिल्हा आहे. त्याच्यामुळे भाजपसाठी ही तितकीच प्रतिष्ठेची ही लढत आहे. भाजपच्या नेत्यांची कशी, कारण की तुमच्या प्रचारासाठी चंद्रशेखर बावनकुळे असो, देवेंद्र फडणवीस असो, हे सुद्धा तेवढेच ताकदीनं मैदानात उतरलेले आहे, प्रचार करताय. मी अगोदरच सांगितलं की मी भाग्यवान आहे की या महाराष्ट्रातले सर्व नेते, जवळजवळ जे मोठे नेते असतील, सन्मान्य देवेंद्र फडणवीस असतील, इव्हन माझे सन्मान्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब असतील, बावनकुळे साहेब असतील, गडकरी साहेब असतील, हे सर्व लोक या रामटेक लोकसभा मतदारसंघात प्रत्येकजण स्वतःला झोकून देत आहे. हे माझं भाग्य आहे की हे सर्व लोक मला मिळाले आणि त्यांच्या मार्गदर्शनामध्ये एक चांगलं प्रचाराचं नियोजन असेल, त्यांची आपापल्या परीनं मी कुठे असलो नसलो तरी पण हे लोक एका सर्वसामान्य कार्यकर्त्यासाठी आपला समजून काम करत आहे, हे माझं भाग्य आहे. 19 तारखेला मतदान आहे. काय वाटतं, रामटेककर जनता तुमच्यावर विश्वास टाकतील? किती विश्वास आहे विजयाचा? मला असं वाटतं एका सर्वसामान्य कार्यकर्त्याला यावेळेस उमेदवारी मिळाली आहे. माझं काम जनतेने बघितलं आहे. मला जनतेवरती विश्वास आहे. रामटेक लोकसभा निर्वाचन क्षेत्राच्या प्रत्येक जनतेवरती मला विश्वास आहे की एका सर्वसामान्य काम करणाऱ्या माणसाला ते या क्षेत्रामधून निवडून देतील. मोदी साहेबाचं नेतृत्व सगळ्यांनी मान्य केलं आहे आणि काम करणारा माणूस म्हणून जनता माझ्यासोबत राहील एवढा मला जनतेवरती विश्वास आहे आणि 100% गॅरंटी आहे की जनता मला निवडून देतील. हे होते रामटेकचे शिवसेना उमेदवार, महायुतीचे उमेदवार राजू पारवे. सर्वसामान्य जनतेतून आलेला मी कार्यकर्ता आहे आणि जनता माझ्यासोबत आहे असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. कॅमेरामॅन सचिन सयामसह गजानन माटे, TV9 मराठी, उमरेड, नागपूर.